नमो भगवते वासुदेवाय। 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 जय पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं वन्दयितुं ब्रह्मसाशिष्टं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् श्रुति स्मृति पुराणानामालयं सर्वमालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं वादराजम् सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं हिरण्यं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवत्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अमृतदूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माये बाप बालकी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत हा संस्थापन पाहतो। अमृतानुभवात हे नव प्रकरण जीवन मुक्ती कथन झालेलं आहे। जीवन मुक्तीचा म्हणजे जिवंत असतानाच मुक्त होऊन जाण्याचा, सगळ्या बंधनातून सुटण्याचा हा जो उपदेश ज्ञानोबा देत आहे तो मनुष्य जीवनातला सगळ्यात मोठा लाभ आहे। या मनुष्य देहाने जर काही प्राप्त करायचं असेल तर शेवटी का होऊया जीवन मुक्ती प्राप्त व्हायला पाहिजे। जिवंत असताना सगळ्या बंधनातून मुक्त व्हायला पाहिजे हे ज्ञानोबा सांगितले। काल आपल्याला 29व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे की द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओगे आपण भेद तवत बदून अभेदाशी।
या ओळीमध्ये ज्ञानिकांनी आपल्याला सांगितलं की द्वैताच्या अंगणामध्ये अद्वैत आपण होऊन देतो. जीवनमुक्ताच्या ठिकाणी द्वैत नाही आणि म्हणून त्याच्या त्या स्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये द्वैत नसल्यामुळे अद्वैतच आहे. जरी त्यांची दृष्टी द्वैताकडे गेली तरी अद्वैताच स्वरूप जास्त वाढत जातं असे म्हणतात. भेद तव तव दूर अभेदाशी. तेव्हा भेदाची दुप्पट झाली की तो अभेदही दुप्पट चौकट होईल. आपल्याला या ओळीचा आपण विस्तार पाहिला. आजची जी ओळी आहे ती साधी ओळी आहे, अतिशय महत्वाची ओळी. या ओळीमध्ये काल ज्याला आपल्याला सांगत होते, कैवल्याही चढावा, कैवल्याही चढावा, करीत विषय सेवा, करीत विषय सेवा, झाला भृत्य भज्य कालवा भक्तीच्या घरी. झाला भृत्य भज्य कालवा भक्तीच्या घरी. ज्ञानिकांना त्या जीवनमुक्तीचा अनुभव असल्यामुळे ते सांगलेले हा जीवनमुक्त महात्मा असतो, आत्मज्ञानी असतो. त्या आत्मज्ञानी माणसाच्या विषय सेवनामध्येही ध्येय राहतो ना. ध्येय असला इंद्रिय आहे, इंद्रियाची विषय भोगवणार. तेव्हा जीवनमुक्त झाला म्हणजे देहाने संपला असो. प्रारब्धाच्या दृष्टीने त्याचा देह कमी जातो आणि त्या इंद्रियांनी त्याचे भोगून सुरू राहतात. आता प्रारब्धाच्या दृष्टीने देह चाललेला आहे आणि त्या देहाची जी इंद्रिय आहे ती इंद्रिय जेव्हा त्या विषयांचा भोग होतात, म्हणजे नीट पाडतात, कान शुद्ध ऐकतात, जीव चव घेते, नाक वास घेतात, हात पाय स्पर्श घेतात, हे त्यांचे चाललेलं असतं जीवनाचं. पण अशी विषयांचे भोग घेत असताना ते विषय भोग ज्ञानावर सांगणारे किती मोठे असतात. आपल्या विषय भोगामध्ये आपल्या इच्छा, कामना, वासना, आसक्ती, ममत्व, अहंकार अशा अनेक गोष्टी येतात. त्यामुळे आपले विषय भोग जे आहेत ते विषय भोग संस्कार निर्माण करणारे आहेत, चित्ताला मलिन करणारे आहेत, बुद्धीला मलिन करणारे. ज्ञानवंतात हा जो जीवनमुक्त महात्मा आहे तो जेव्हा विषयांचे भोग घेतो त्याच्या इंद्रियांनी, त्यांचं महत्व किती मोठं आहे ते सांगतात. कैवल्याही चढावा. कैवल्य या शब्दाचा अर्थ पाहायला पाहिजे. ज्ञानवांना जो अपेक्षित अर्थ आहे तो या ठिकाणी पाहायला पाहिजे. कैवल्याचा सोपा अर्थ आहे मोक्ष. कैवल्य मुक्ती. आता ह्या ज्या मुक्ती आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. 4 मुक्ती आहेत. स्वरूपता, स्वरूपता, सायुज्यता, स्वरूपता, स्वरूपता,
अशा या 4 ज्या मुक्ती आहेत ज्ञानोबा सांगतात, या मुक्ती म्हणजे कैवल्य नाही. वास्तविक मुक्ती कैवल्य शब्दाचा अर्थ मुक्तीच आहे, मोक्षच आहे. परंतु हा कैवल्याचा अर्थ ज्ञानोबा ज्या मुक्तीच्या निकालाला साधनेने प्राप्त होणाऱ्या अशा ज्या मुक्ती आहेत, त्या मुक्तीमध्ये त्या साधकाची इच्छा, कामना, वासना काही ना काहीतरी असते. त्यामुळे त्या मुक्ती ज्या आहेत त्या मुक्ती आहेत खरंच. भगवंताचं स्वरूप त्यांना प्राप्त व्हायला लागतं खरं आहे. परंतु त्याही मुक्ती म्हणतात या ज्ञानी पुरुषांचा हा जो मोक्ष आहे, मुक्ती आहे, त्यापेक्षा कमी दर्जाचा आहे. ज्ञानोबांना या मोक्षाचा कोणता अभिप्रेत आहे? भगवंता कैवल्य शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. कैवल्य शब्द हा केवळ शब्दापासून आहे. केवळ केवळ म्हणजे एकमेव. असा केवळ कोण आहे? आत्मा. ज्या आत्म्याच्या स्थितीमध्ये जो महात्मा जातो तो कैवल्य प्राप्त करतो असं त्याला. म्हणजे कैवल्य ही साधी अशी इतर या ज्या स्थिती आहेत त्याप्रमाणे नाही. या साध्या ज्या मुक्ती आहे, स्वरूपता, समर्पता, स्वरूपता, साहित्यता, अशी मुक्ती नाही. ही जी मुक्ती आहे, हा जो मोक्ष आहे, हा मोक्ष म्हणजे कैवल्य म्हणजे केवळ स्वरूपाचा आहे. आणि हे केवळ स्वरूप केवळ आत्म्यामध्येच आहे. आत्माच केवळ आहे, एकमेव तोच असतो. आणि त्याच्या स्वरूपामध्ये जो जातो त्याला जे मुक्त होता येतं, त्याला जे प्राप्त होतं ते कैवल्य या दुसऱ्या ज्या मुक्ती आहेत त्यापेक्षा जास्त दर्जाचा आहे असे ज्ञानोबा सांगताले. काय म्हणतात हे जे कैवल्य आहे ना, हे कैवल्य सगळ्यात श्रेष्ठ आहे. आत्म्यामध्ये राहणे जाते कैवल्य. मग ज्ञानोबा सांगताय कैवल्य ही चढावा, या कैवल्यापेक्षा आणखी उंच चढावा म्हणजे आणखी उंची येतात. सरित विषय सेवा. हा जो जीवनमुक्त आहे, हा जीवनमुक्त आपल्या इंद्रियांनी जेव्हा विषयांचा भोग घेतो, ते विषय भोग घेत असताना त्याचा त्या ठिकाणी कुठलाही हेतू नाही, कर्तृत्व नाही, अभिमान नाही, ममत्व नाही, आसक्ती नाही, काहीच नाही तिथं. तो जो भोग होतो त्याचा तो केवळ प्रारब्धाने होतो. प्रारब्धाच्या गतीने ती इंद्रिय त्या विषयांकडे जाऊन बोलतात. त्या महात्म्याचा त्या ठिकाणी कुठलाही अहंकार नाही, अभिमान नाही, अहंकार नाही, कर्तृत्व नाही. म्हणून त्याचं जे विषय सेवन आहे त्या काळातलं ते कैवल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. कैवल्याचा नाव असं केलं म्हणजे हा जो मोक्ष आहे केवळ स्थितीतला आत्मज्ञान ज्ञानाचा त्या मोक्षापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण
त्याही ठिकाणी तो त्या कैवल्य स्थितीचाच अनुभव घेतो. कारण तिथे कुठल्याही त्याचा अंतःकरणातला कुठलाही भाव नाही, त्याच्या मनातली, त्याच्या चित्तातली, त्याच्या बुद्धीतली कुठली वासना नाही. निर्वासन मग झालेले त्याच्या सगळ्या वासना वृत्ती सगळ्या संपलेल्या आहेत. आणि अशा वस्तूंमध्ये जे काय भोग होतात त्याची इंद्रियाचे आणि विषयांचे, ते त्या कैवल्य स्थितीसारखे तर तुम्हाला ती त्या कैवल्य स्थितीच्याही वरची होणार. मला त्याचं जे खाणं पिणं बोलणं चालणं व्यवहार करणं अन्य जे त्याचे उद्योग आहेत ते उद्योग कैवल्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. कैवल्य सगळ्यात श्रेष्ठ आहे कारण ती आत्मस्थिती आहे. परंतु ज्ञानवा म्हणतात की त्या कैवल्याला सुद्धा मागं टाकेल इतकं चांगलं त्याचं ते विषय सेवन आहे. पण इतर लोकांना, इतर सामान्य लोकांना जेव्हा ते पाहायला मिळतं त्याचं ते विषय सेवन, तेव्हा त्यांना हे माहिती नाही की हा कसा विषय सेवन करतो. म्हणून इतर सामान्य लोक त्याला आपल्यासारखाच विषय सेवन करतो आहे, आपल्यासारखंच खातो पितो बोलतो चालतो वगैरे व्यवहार करतो असं समजतं. म्हणजे अज्ञानी माणसांना या जीवनमुक्तीची थोडीशी सुद्धा कल्पना नसते असे बरोबर सांगायचे. आणि म्हणून जीवनमुक्ताला बाहेर ओळखता येत नाही, त्याच्या व्यवहारावरून त्याला ओळखता येणार नाही. त्याचा खाण्यापिण्याचा व्यवहार कैवल्यापेक्षाही श्रेष्ठ असे निर्वाह सांगायचे. आणखी काय सांगतात झाला भृत्य भज्य कालवा भक्तीच्या आता हा जो महात्मा आहे आत्मस्थितीमध्ये ज्ञानी भक्त आहे, हाही भक्ती करतो म्हणे. आता आत्म्यात राहून कोणाची भक्ती करत सगळ्यांच्या ज्यांना सांगता तो आत्मस्थितीमध्ये जरी असला, आत्माकार झाला, आत्मस्वरूप झालेला आहे, तरीही म्हणतात झाला भृत्य भज्य कालवा. भृत्य म्हणजे भक्त. भृत्य शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. भृत्य म्हणजे भक्त आणि भज्य म्हणजे भगवान. ज्याला भजतो तो भज्य आणि जो भजतो तो भृत्य. असे हे भृत्य आणि भज्य या दोन शब्दांचे अर्थ आहेत. तेव्हा ज्ञानवा सांगतात भक्तीच्या घरी हा भृत्य आणि भज्य यांचा कालवा झाला आहे. म्हणजे काय झालं, याची जी भक्ती चाललेली आहे, हा जो ज्ञानी भक्त आहे याची भक्ती भजणारा आणि ज्याला भजतो तो भगवान, भक्त आणि भगवान यांचा कालवा म्हणजे हे एकत्र झाले, एकरूप झाले. कालवा काला खालतो एकरूप म्हणजे देव आणि भक्त हे एक रूप झालेले असतात. भक्ती ही जी भक्ती आहे आता ही आपल्या नेहमीच्या भक्तीप्रमाणे नाही. आपली सामान्य लोकांची भक्ती कशी असते, भक्त वेगळा आणि भगवान वेगळा, द्वैतातील भक्ती चालते.
या भक्तीला गौणी भक्ती असे म्हणतात. हा जो महात्मा आहे याची भक्ती आत्मस्थितीमध्ये असताना चालते. म्हणजे तो आपल्याशी एकरूप झालेला आहे, भगवंताशी एकरूप झालेला आहे आणि एकरूप होऊनच त्याची ती भक्ती चाललेली असल्यामुळे त्याच्या घरी अभेद भक्ती म्हणजे पराभक्ती चालू आहे. ही पराभक्ती म्हणजे सगळ्याच्या पलीकडची भक्ती आहे. अशी भक्ती ज्याला आली समजायचं. जो आपल्याशी भगवंताशी ईश्वराशी एकरूप होऊन भक्त झाला, जो अलग राहिला नाही आणि अशी जी त्या अवस्थेत भक्ती होते ती परभक्ती आहे. ती भज्या आणि भक्त्यांचा कालोवा आहे असे ज्ञान म्हणतात. हा त्या भक्ती जर आपल्याला या द्वैत भक्तीमध्ये सुद्धा आनंद वाटतो, द्वैत भक्तीमध्ये सुद्धा आपण नाचतो गातो आनंद करतो, काय शिकून येतं आपल्याला भक्तीमध्ये. भक्ती ही प्रेम रसाची स्थिती असते. प्रेम भगवंताला अतिशय आवडतं आणि ही प्रेमाची आनंदाची अशी जी अवस्था आहे द्वैत भक्ती सुद्धा, ही जर आपल्याला इतकी आनंदजनक वाटते तर मग अद्वैताची भक्ती किती गोड असेल, किती उत्तम असेल. त्या भक्तीचं वर्णन त्या भक्ती करणाऱ्याला समजतं. आपण ज्या वेळेला त्या अद्वैत स्थितीत जाऊ त्याच वेळेला अशी भक्ती आपल्याला काय देते, कशी असते हे आपल्याला कळेल. ज्ञानेश्वर महाराज या अद्वैत भक्तीचं स्वरूप सांगून राहिले. आता या ओळीमधून तिसावी ओळी, कमल्या ही चढावा करीत विषय सेवा झाला भक्ती भज्य कालोवा भक्तीच्या घरी. तेव्हा ही जी भक्ती आहे ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानोत्तर म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतरची, आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतरची भक्ती आहे. आपण अजून आत्मज्ञान तर काय आपण खूप मागे होतो. त्यामुळे आपली सगळी भक्ती जी चाललेली असते ती द्वैताची भक्ती चाललेली आहे. भगवंत वेगळा आहे आणि भक्त वेगळा आहे अशा प्रकारची भक्ती आपली चाललेली असते. म्हणून आपल्या भक्तीमध्ये अज्ञान आहे. कशाचं? आत्म्याचं, त्या भगवंताचं, त्या भगवंताच्या स्वरूपाचं भक्ती करतो देवाची, परंतु त्या देवाचं किंवा त्या आत्म्याचं स्वरूप नाही. मला असं वाटतं की तो जो देव आहे मंदिरामध्ये तो देव आहे आणि तो खरा देव आहे आणि त्या खऱ्या देवाची भक्ती करतोय अशा प्रकारचा श्रद्धेचा भाव त्याच्या भक्तीमध्ये. म्हणजे काय झालं, भगवंताचं तुम्हाला सर्व प्रमाण कळलं असं झालं ना. अरे तो जो भगवान आहे त्या मूर्तीमधला भगवान तो तर पाषाणाचा बनवलेला आहे, घडून बसवलेला आहे तो जगत. मग त्याच्यातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य तुला कसं काय कळलं? कारण जगातलं चैतन्य कळायला आपल्या आधी अंतःकरणातलं आपल्याचं चैतन्य कळलं पाहिजे.
म्हणून ही जी बाहेर काढलेली भक्ती आहे, द्वैत भक्ती आहे, या द्वैत भक्तीमध्ये भगवंताचं स्वरूपच कळलेलं नसतं, आपल्याचं स्वरूप कळलेलं नाही, भगवंताचं स्वरूप नाही, त्या भगवंताची तो भक्ती करतो. म्हणतात ही अज्ञानाची भक्ती आहे, द्वैत भक्ती. आणि अज्ञानाची भक्ती जेव्हा असते त्यावेळेला ती सकाम बनते. मग बघा, तुम्ही कामना असतात, त्यांच्या इच्छा असतात, वासना असतात, काहीतरी त्या भजनातून त्या भक्तीतून आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी तो ती भक्ती करतो. म्हणजे ती भक्ती सकाम होऊन जाते, कामना होऊन जाते. बाकीची जशी कर्म तो सकाम कर्म करतो तशी त्याची भक्ती सकाम होऊन गेली. म्हणजे त्या भक्तीचे संस्कार पूर्ण चित्तामध्ये संचित होतात. संस्कार चांगले असतील पण आहे संस्कार, किंवा संस्कार बनवणं, संस्कार संचित होणं म्हणजे कासुर बांधणे. म्हणून जाणून आपल्याला सांगताय की भगवंताची भक्ती करताना निदान भगवंताला तर ओळखा. ज्या भगवंताची आम्ही भक्ती करतोय तो आहे तरी कोण? तेव्हा जेव्हा आपल्याला आम्हा साधकांना विशेषतः हा उपदेश देता येते की बाबा द्वैत भक्ती ही सकाम भक्ती होऊ नये, कामना युक्त होऊ नये. द्वैत भक्ती ही अज्ञानाची भक्ती होऊ नये. त्याच्यामध्ये आम्हाला ज्ञान पाहिजे भगवंताचं, आत्म्याचं ज्ञान म्हणतात. आणि जर आत्म्याचं ज्ञान झालं नाही, भगवंताचं ज्ञान झालं नाही आणि ती जर सकाम भक्ती झाली, ज्ञान म्हणतात चित्तशुद्धी होणार नाही. संस्कृतीला सकाम कर्माने, सकाम भक्तीने कुठले कर्म करा म्हणते, कामना युक्त जे जे कराल त्याचे संस्कार येतात आणि मग चित्त शुद्धीच होणार नाही. मग त्या सागर येतात. भक्ती चांगली आहे, भक्ती श्रेष्ठ आहे, ती ज्ञानाची माता आहे, आई आहे, खरं आहे. परंतु त्या आईने आम्हाला जर असं दूध काढलं की जेणेकरून आमचं चित्त मलिन झालं, म्हणून आपल्याला समजायले की भक्ती करताना तरी तुमच्या कामना काढून टाकायला हवं, इच्छा लग्न करणं. कशासाठी भक्ती करता तुम्ही? नोकरी मिळावी, धंदा मिळावा, पैसा मिळावा, काही मिळावं, काही मिळावं, काही मिळावं, मित्र लागावा, पुत्री लागावा, काय नाना प्रकारचे मागण्या असतात देवाकडे. तेव्हा वासना युक्त भक्ती नको, कामना युक्त भक्ती नको, असे ज्ञान म्हणतात. अशाने चित्तशुद्धी संग्रह ज्ञान आपल्याला समजायले ज्ञानोत्तर भक्ती मध्ये हे काहीच नाही. म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर, भगवंताचं ज्ञान झाल्यानंतर मग तुमच्या कामना राहत नाही, वासना राहत नाही, काहीच राहत नाही. आणि मग ती जी भक्ती आहे ती भक्ती तुम्हाला केवळ भगवंताच्या स्वरूपामध्ये सतत सुखाचा आनंद देत राहते, सतत सुख देते, निर्भय सुख.
भेसळ असलेलं सुख दुःखात निर्भेळ सुख जे असेल ना ते आपल्याला या अद्वैत भक्तीमध्ये प्राप्त होत. आणि जी द्वैत भक्ती आहे याच्यामध्ये सुख आणि दुःख दोन्ही मिश्रण आहे. म्हणून देव म्हणतात संसारासाठी भक्ती, संसारातल्या लाभासाठी भक्ती, तर आणखी खालच्या प्रकारची भक्ती नाही. काय संसारामध्ये फार दारिद्र्य आहे. हे आमचं दारिद्र्य जायला पाहिजे म्हणून कृपा करणार आहे. अशा हेतूने ही जी भक्ती केली ती संसारासाठी केली. जशी बाकीची कर्म तू संसारासाठी करतो तशी भक्ती ही एक कर्म गेलं तुझं. जगात इतर कर्म आणि हे परमार्थिक कर्म सारखं झालं तुझं. परमार्थातलं हे कर्म तुझं. भक्ती ही परमार्थातली व्यवस्था आहे. तेव्हा देवा सोडले अरे अरे भक्ता, अरे अरे साधका, कमीत कमी संसारासाठी तरी भक्ती करू नको. संसाराच्या कामना वासना इच्छा पूर्तीसाठी भक्ती नको. त्या अद्वैत भक्ती तर पुरेशी होईल तेव्हा नाही. पण तू कमीत कमी तू तुझ्या संसाराच्या कामना पूर्तीसाठी भक्ती करून असे बनवतात. आणि मग तुला संसारच करायचा असेल संसार तर करावा लागेल. त्या संसारात पडलो ना तेव्हा संसार सोडून कशी काय तुझी भक्ती होतो. मग संसारात राहून तुला भक्ती करायची का? संसारात राहून तुला भक्ती आवडते का? भक्ती थोडीशी वेगळी. संसार सोडू नको, राहा संसारामध्ये, पण संसारामधली आसक्ती सोड. अनासक्त पद्धतीने संसार कर. नाही बाबा ते जमलं, आता हे जमत नाही, ते जमत नाही, ते जमत नाही, मग कस काय भक्ती करून राहणार रे? तुला परमार्थामध्ये भक्ती करायची ना, हो ना बाबा. मग त्या परमार्थामध्ये तुला ती भक्ती करताना हा जो संसाराचा पाश, या ज्या संसाराच्या अडचणी, ही जी संसाराची बंधनं आहेत ना, ती बंधनं तू मानू नको. मनाने तर मानू नको. आणि बंधन तर हे मनानेच असतात. संसारातली सगळी बंधनं ही मनाने कल्पित आहेत. याच खरं. तेव्हा संसार आम्हाला बांधतो, बंधनात टाकतो. हे जे म्हणणं आमचं खरोखर संसार रूपी कोणी मनुष्य आहे का? तर त्याच्या हातामध्ये दोर आहे का बांधायला? तो खरोखर आपल्या हातात बांधतो, बंधनात टाकतो तो आपल्याला. खरोखर जो संसार नावाचा कोणी प्राणी असतात, मनुष्य असतात, राजा असतात, आणि त्याने खरोखर आपल्या हातात बांधून टाकले असे झालं अरे जवळ आश्मा मग पटलं असत. पण संसार हा काही असा हातात दूर घेऊन साखर दंडी घेऊन बसलेला मनुष्य नाहीये. मग कसलं बंधन आहे तुम्हाला संसाराचं? संसाराचं बंधन आम्हीच कल्पना करून बांधलेले, आम्हीच बांधून देतो.
आता आम्ही जर बांधून घेतलं आहे तर मग आम्हीच ते काढायला पाहिजे ना. समजा गळ्यामध्ये माळ आम्ही घातली तर मग आम्हीच काढून ठेवायची ना ती माळ, आहे की नाही? तशी ही संसाराची बंधनं आपल्यालाच काढावी लागतील, कारण ती कल्पित आहे, आम्ही मानलेली आहे ती, आणि ते मानलेलं आम्ही खरं धरून चालतो, आणि म्हणून ती संसाराची बंधनं आहेत. मग जर तू कल्पना करून मानलेली आहे तर कल्पना करून नाही म्हणून समजून करून टाका. कठीण हो हे. बरं, ज्ञान म्हणतात अहो समजा आम्ही संसारामध्ये राहून जर देवाची भक्ती केली तर काय हरकत आहे? हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे बरं का. आता संसार तर करावा लागतो, मला काय इलाज नाही त्याला, पडलो आम्ही संसारात. मग संसारात राहून जर आम्ही देवाची भक्ती केली करा, पण तुम्हाला माहितीये का, संसारामध्ये राहून जर तुम्ही देवाची भक्ती केली तर संसार हा सुख दुःखाचं मिश्रण आहे. हे तर खरं. संसारामध्ये सुख सुख असतं का? नेहमी नाही. मग संसारामध्ये जी दुःख येते, तुम्हाला दुःखाचे धक्के बसतील चांगले, मग त्यावेळेला जी आवडावडा करा तुम्ही, ते कोणाजवळ करा? पुन्हा देवाजवळ. देवाची भक्ती करताना तुम्ही मग धक्का बसला संसारामध्ये जोराचा दुःखाचा, हे देवा आलंच काय केलं तू, असे देवाने काही केले नाही. देव सांगतो की तू संसारासाठी बंधन बाजूला कर, पण तिकडे धक्का बसला की तो ओरडतो, देवाकडे जातो, देवापुढे रडतो, डोकं ठेवतो आणि देवाला दोष देतो. देवाला शिव्या घालणारे लोक आहेत आपण पाहतो. अरे काय तुला काय दिसत नाही का आमची स्थिती? कसे डोळे बंद करून ठेवले तो. वा वा, काय प्रेम आहे रे तुझं. अशा प्रकारची जर भक्ती असेल तर हा वेडेपणा आहे, शुद्ध वेडेपणा आहे. ही काही भक्ती नाही, प्रेम तर नाहीच आहे. कारण तुम्ही त्या देवालाच नावं ठेवायला लागले. देवाला प्रेम नसते, माणसाला नावं ठेवून पाहा, तो काय करेल तो तुम्हाला. तो फटाफट दिल गाला बरे. आता तो देव बिचारा गाला देत नाही एवढं बरं आहे. तात्पर्य असं की संसारात राहून भक्ती करणं म्हणजे पुन्हा आणखी सुखदुःखाचे धक्के खाऊन आपले चित्त मलिन करून मग ती जी भक्ती कराल तुम्ही, ती भक्ती सुद्धा मलिन भक्ती राहील. भगवंताच्या भक्तीमध्ये चित्ताची शुद्धी पाहिजे, निर्मलता पाहिजे, शुद्ध भक्ती पाहिजे. निदान शुद्ध भक्ती तर करा. ती एक रूप अद्वैतातली भक्ती वेगळी, फार उंचावरची आणखी. पण निदान आता जी द्वैतातली भक्ती चाललेली आहे, त्या द्वैतातल्या भक्तीमध्ये शुद्धपणा, सात्विकता, स्वच्छता, निर्मलपणा, धार्मिकता हे तर द्या. मग हे जर येत नसेल त्या भक्तीमध्ये तर कसली आली भक्ती ती? मग आपल्याला सांगून गेले, एक तर संसार नीट करा. आधी संसार करावा नेटका. आधी संसार नेटका नेटका करा. संसार जर फाटका असला ना तर तो परमार्थ त्याचा फाटका असतो. स्पष्ट आहे. संसारामध्ये जो फाटका झाला, ज्याला संसार करता आला नाही, तर अंताला तो परमार्थ करायला. मग
जर त्याला परमार्थही चांगला साधला नाही आणि जर संसारही साधला नाही, तो असाच मध्ये त्रिशंकू सारखा करत राहतो. आमच्या सगळ्या संतांनी फक्त एकनाथांवर बोलून फाटके संसार म्हणजे संसारामुळे लक्ष नाही घातलं. संसार फाटका होता त्यांचा, पण त्या संसारामध्ये त्यांचं चित्तच नव्हतं. बघा ना, आता तुकाराम महाराज घ्या, रामदेव महाराज घ्या, कोणती संत घ्या, त्यांनी संसार केले, परंतु ते त्यांचे संस्कार इतके दरिद्री होते, गरिबीचे होते की त्या गरिबीच्या संसाराचं दुःख त्यांनी मानलंच नाही. आम्ही काय करतो, संसारात दुःख आलं की ते माझं दुःख आहे असं म्हणतो. अरे तुझं नाही ना, ते संसारात गेले दुःख आहे ना, संसाराकडे सोडून नाही ना, तो कशाला घेतो, तू देवाकडे जा सुख घ्यायला. परंतु आम्ही काय करतो, संसारामध्ये येणारी सगळी सुख दुःख माझीच आहे, मीच दुःखी आहे, मीच कष्टी होतो. आणि हे रडगाणं पुन्हा की त्या देवापुढे रडतो, त्याला रडवायला सांगतो, देवा तू आता करणार आहे नीट, आता तू आपल्या तिकडे करून ठेवलं, तू का नीट करून विचार. तेव्हा संसार नीट करा. नीट करा याचा अर्थ अनासक्त होऊन करा, आसक्ती रहित होऊन करा, निष्काम भावनेनं संसार करा. आणि जो निष्काम भावनेने संसार करतो त्याला सुख दुःखाचे चटके बसणार संसारामध्ये, पण तो मनावर घेत नाही त्याच. आणि हेच संतांची शिकवण आहे आमची. करा संसार, परंतु मी संसारी नाही असं म्हणा. संसार करा, संसारात राहा, करा सगळं, पण असं म्हणा की मी संसारी नाही. मग कोण आहे, मी साधक आहे असं म्हणा, मी भक्त आहे असं तर म्हणा. नाही बाबा, त्याने जमत. आमच्या संसारी म्हणजे संसारी, पक्के संसारी होऊन जातो. आणि पक्के संसारी झाला की मग पक्की दुःख सुचत. तेव्हा ज्ञानू आपल्याला सांगून झाले, संसार करायचा तर असा संसार करा की संसारातल्या सुख दुःखांना आपल्या डोक्यावर घेऊ नका. ही संसाराची सुख दुःख संसाराला अर्पण, मी त्याला जबाबदार नाही. मी ते सुख घेत नाही, दुःख घेत, चला बाजूला संसार करून दाखवतो, परंतु मी त्या सुख दुःखाला जबाबदार नाही, ते सुख दुःख मी घेणार नाही. अशा तऱ्हेने जर संसार केला तर परमार्थ चांगला होतो. तर तुम्ही जर म्हटलं की मी संसारही करीन, परमार्थही करीन, दोन्ही करीन, मग मी जमणार. तेव्हा ज्या जमिनीवरून आपले पाय घसरतायत अशी चढणे की जिथं पाय निसटताय टाकले आणि त्या निसटणाऱ्या जमिनीवरून चढून राहिलो आपण देवळाला जाण्यासाठी परमार्थाने. पाय जर टाकले तर पुन्हा खाली जाऊन पडला, तिथे चढाल, तिथून पुन्हा कोसळतो आपण. पुन्हा जशी स्थित तशी शिजवली जाते. म्हणून संसारामध्ये अशा तऱ्हेने वागा की जेणेकरून आम्ही पुन्हा संसारामध्ये त्या स्थितीत येणार नाही. परमार्थामध्ये आम्ही अशा स्थितीने चालू की तिथून निसटणार नाही, तिथून आमचे पाय घसरणार नाही, तिथं पाय हळवून किंवा पक्के
देवाने जरी ढकललं तरी खाली जाणार नाही, इतके पक्के पाय रोवले पाहिजे. परमार्थाच्या रस्त्यावर जाताना इतके पाय मजबूत रोवा की त्या ठिकाणी देव जरी म्हणाला की जा रे खाली, न झालं नको तरी खाली पडायला असे मन होता. म्हणून परमार्थामध्ये पक्का आणि संसारामध्ये कच्चा असं होतं. संसारात पक्का केव्हा होईल? जेव्हा संसार माझा नाही, मी संसाराचा नाही, तथापि कर्तव्य म्हणून मी संसार करतोय, करावंच लागेल. संसार करा, कर्तव्य म्हणून करा, जबाबदारी म्हणून करा, परंतु तो संसार माझा आहे, मी संसाराचा आहे, मला करायलाच पाहिजे तो मनाशे कुणाशे ते घेऊन. तेव्हा माझं तुझं म्हणू नका संसाराला, असे नियम आपल्याला सांगून राहिले. तेव्हा कैवल्याचा अर्थ सांगितला गणबाई या मध्ये. कैवल्य म्हणजे केवलता, एक रूपता, एक आत्माच आहे. तेव्हा ती खरी मुक्ती आहे. तेव्हा या जीवनमुक्ताचा विषय सेवनाचा प्रकार कैवल्याहूनही श्रेष्ठ आहे असं ज्ञान म्हणतात. आणि मग त्याच्या घरी भज्य आणि हे जे भज्य आणि भक्ती आहेत ना, हे दोन्ही एकत्र झालेले असतात. म्हणजे देव आणि भक्त एकरूप झालेले असतात त्याच्या घरी, त्याच्या भक्तीमध्ये. अर्थात ही एकरूपता येण्यासाठी खूप कष्ट करायला पाहिजे, खूप आपल्याला मेहनत करावी लागेल, साधना करावी लागेल. तेव्हा ही जी भक्ती आहे ही पराभक्ती आहे, एकरूप भक्ती आहे. एकनाथ महाराजांनी या कैवल्याचाच उपयोग करून ज्ञानोबांना म्हटले, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबांना कैवल्याचा पुतळा म्हटलेले. तेव्हा हे जे कैवल्य आहे, हे कैवल्य म्हणजे आत्मस्वरूप आहे. तेव्हा ज्ञानोबा आत्मस्वरूपाचा पुतळा आहे असं एकनाथ महाराजांनी स्वतः म्हटलेले. तेव्हा आणखी गोष्ट लक्षात ठेवा, या दुसऱ्या ज्या मुक्ती आहेत, समीपता, स्वरूपता, स्वरूपता आणि सायुज्यता, या मुक्ती आम्हाला प्राप्त करायच्या असतात. स्टेपवर येते दुसऱ्या पायऱ्या, एक एक मुक्ती आम्हाला प्राप्त करत जावी लागते. पण कैवल्य ही जी स्थिती आहे ती आधीच आत्मा आमच्या मध्ये असल्यामुळे ती प्राप्त करायची गरज नाही, ती प्राप्तच आहे, ती फक्त प्रगट करायची आहे. काय फरक आहे? कैवल्य हा जो मोक्ष आहे तो फक्त प्रगट करायचा आहे, तो प्राप्तच आहेच, आत्मा प्राप्त आहे ना. प्रगट दिसतो आत्मा नाही. म्हणून ती जी कैवल्याची अवस्था आहे, ती स्थिती, तो जो मोक्ष आहे, तो मोक्ष फक्त प्रगट करायचा आहे, तो प्राप्त आहे. आणि बाकीच्या या दुसऱ्या ज्या मुक्ती आहेत ना, स्वरूपता, स्वरूपता, स्वरूपता वगैरे, या प्राप्त करायच्या मुक्ती आहेत. असं जन्म होता. त्या सुद्धा महत्वाच्या मुक्ती आहेत, त्या सुद्धा नाही येत्या, तथापि त्या प्रयत्नाने प्राप्त करता येतात असं जन्म होता. परंतु कैवल्य प्राप्ती जी आहे ती आत आहे आमची, तो आत्मा कैवल्य स्वरूप आत आहे. तेव्हा त्याचं प्राकट्य, त्याचं प्रदर्शन, त्याचं प्रगटीकरण करायचं बस असं जन्म होत आहे.
खूप सुंदर माहिती आता या श्लोकावर या ज्ञान राहिलं आपल्याला. पुन्हा ज्ञान आपल्याला कैवल्य ही जी नित्य आहे आणि या स्वरूपता या ज्या नित्य आहेत यांच्यातला फरक सांगता. आणखी या ज्या बाकीच्या नित्य आहेत ना चार, त्या आपल्याच प्रयत्नाने आपल्या साधनेने प्राप्त करायच्या स्थिती आहेत. कैवल्य प्राप्ती कैवल्य मोक्ष हा आपल्याला प्राप्त करायचा नाही, कारण तो आत्मा आधीच प्राप्त आहे. त्याला तुम्ही का प्राप्त करणार? म्हणून तिथं प्रयत्न किंवा तुमचा कुठला विद्युत चालला नाही, व्यवहार चालला नाही. ही कैवल्य प्राप्तीसाठी ही एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी आत्म्याचं ज्ञानच लागेल. आत्मज्ञानाशिवाय कैवल्य नाही. कैवल्याची अवस्था प्रगट करण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. आत्मज्ञान व्हावं लागेल, आत्मसिद्धी जावं लागेल, असं ज्ञानोबा सांगणार. खूप सांगायचं बघा ज्ञानोबांना या भूमीवर. ही जी जीवनमुक्तीची अवस्था आहे, इतर अन्य शास्त्रामध्ये जीवनमुक्तीची अवस्था अशी ऐकण्यात येत नाही. वेदांतामध्ये ही जीवनमुक्ती आहे. आता जे लोक वेदांती नाहीत, अन्य शास्त्राप्रमाणे जे साधना करणारे आहेत, तिथे वेदांत नाही. आणि वेदांतामध्ये जीवनमुक्तीचा उल्लेख आलेला आहे. तेव्हा ज्ञानोबा असं म्हणतात की जीवनमुक्ती प्राप्तीसाठी वेदांताचा अभ्यास, वेदांताचं वाचन, वेदांताचं श्रवण, मनन, निधिध्यासन आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला त्या जीवनमुक्तीची अवस्था कळेल. विद्यारण्य स्वामीचा एक फार सुंदर ग्रंथ आहे. तो ग्रंथ मला एकाने दिलेला होता या लायब्ररीमधून, कॉलेजच्या फिलॉसॉफीच्या वाचनाला. त्याची झिरझिरीत झालेली होती, त्यांची तर कळलेली होती ती बऱ्याच वर्षात. तेव्हा आमचे ते जेव्हा दिवशी त्यांनी तो ग्रंथ काढला आणि बघा वाचून जीवनमुक्ती विद्यारण्याचा ग्रंथ आहे. प्रतापशीजींनी मुद्दाम ते ग्रंथ इतरही ग्रंथ करून मागून तिथं त्याला बी ठेवलेले होते. त्यातला एक ग्रंथ त्यांनी मला दिला आणि सांगितलं की तू इतका मेगा त्याचं पान असं उलटायला गेलं की 2-4 तुकडे होऊन जाईल पानाचे. त्या वाचता येणार काही मला सगळं वाचताना आलं बाबा. जीवनमुक्ती विवेक ग्रंथ. प्रतापशीजींनी एका महात्म्याकडून त्याचं वाचन करून ऐकलेलं आहे. प्रतापशीजी आपले हा जीवनमुक्ती विवेक त्यांनी मागवला. अनेक पुस्तकं मागवली, तसे किती मागवल्या. आणि तिथे जे त्या फिलॉसॉफीमध्ये जे तत्वज्ञानी लोक यायचे त्यांच्याकडून तो ग्रंथ त्यांनी वाचून ऐकलेला होता, असं ते सांगितलं गेलं. तात्पर्य असं की हे अंमल जे आहे ते तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये लक्षात आहे. भारतामध्ये जी 6 केंद्र होती तत्वज्ञानाची एकेकाळी,
त्यापैकी हे सावध केंद्र होतं आणि या केंद्रामध्ये हे जीवमुक्तीचं स्वरूप त्या ग्रंथांमध्ये प्रगट केलेलं आहे असं ज्ञान होतं. तेव्हा सत्संगाची वेळ संपलेली आहे. विषय मोठा रम्य आहे. जीवनमुक्तीचा विषय आहे. जीवनमुक्तीचा वरचा आणखी जो प्रकार आहे तो म्हणजे देहमुक्ती आहे. आणि देहमुक्तीमध्ये आपण फार आनंद आहे, सुख आहे. अरे बापरे, काय सुख आहे या देहमुक्तीमध्ये. जीवनमुक्तीमध्ये जर एवढं सुख आहे तर देहमुक्तीमध्ये आणखी खूप सुख आहे. पण जीवनमुक्ती असताना देहमुक्ती कळते. देहमुक्तीमध्ये गेल्यानंतर मग काही कळत नाही. जीवनमुक्ती नाही, मुक्ती नाही, कारण देहाचंच भान जात. मी देह नाही हाच भाव राहतो जातो. अशा प्रकारची जी देहमुक्ती जी आहे ती मुक्ती जीवनमुक्तीनेच करते आपल्याला सांगायला. हा पुष्कळ आता या ओळीवर आणखी पुष्कळ सांगता येण्यासारखे आहे. परंतु सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला आपण विश्रांती देऊ. आज एक मुलगी झाली. अतिशय महत्वाची मुलगी. हिच्यावर हा विस्ताराने बोलतात. उद्याला आपण आजच्या सत्संगाचा वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.